हॅलो नमस्कार मित्रांनो. आजपासून आपण कंबाईनच्या दृष्टीने अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा जे काही प्रकरण आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत, ज्याद्वारे येणाऱ्या कंबाईनमध्ये बहुतेक प्रश्न आपल्या अर्थशास्त्राचेही बरोबर येतील आणि 15 क्वेश्चनमधून जवळपास 10 ते 12 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करण्यासाठी इझी जाईल. अशा प्रकारे आपण ते क्वेश्चन सॉल्व करू शकू. तर आजपासून आपण अर्थशास्त्र, रंजन कोळंबे सरांची जी अर्थव्यवस्था आहे, भारतीय अर्थव्यवस्था, त्या पुस्तकातील काही जे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहेत त्या प्रकरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर चला तर सुरू करूया. पहिलं प्रकरण मूलभूत संकल्पना. आधी आपण मूलभूत संकल्पना म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे नेमकं होते काय हा विषय आपण जाणून घेणार आहोत, किंवा अर्थशास्त्रामध्ये कशाचा समावेश होतो, कोणकोणत्या गोष्टी म्हणजे अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाच्या आहेत, अर्थशास्त्रामध्ये नेमका अभ्यास कशाचा केला जातो. मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जर पहिल्यांदाच बघत असाल किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास पहिल्यांदाच करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अन्यथा तुम्ही जर यापूर्वी तुमचा जर अर्थशास्त्रावर कमांड असेल किंवा तुम्ही अर्थशास्त्र अभ्यासले असेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर तुम्ही कृपया हा व्हिडिओ बघू नका. तर चला तर सुरू करूया. अर्थशास्त्र वास्तविकदृष्ट्या एक सामाजिक शास्त्राचाच भाग आहे. विशेषतः सामाजिक शास्त्रामध्ये जे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र अशा विषयांचा अभ्यास केला जातो, त्याचप्रमाणे अर्थशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला जातो. एकंदरीत अर्थशास्त्र हे समाजशास्त्राच्या दृष्टीने, विज्ञानाच्या दृष्टीने किंवा इतर कोणत्याही शास्त्राच्या दृष्टीने एक कोर पार्ट ठरतो. म्हणजे केंद्रबिंदू म्हणजे अर्थशास्त्र. कारण सर्व म्हणजे पूर्ण जग हे अर्थाच्या मागे धावत असतं. म्हणजे अर्थाच्या मागे म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या मागे हे सर्व देश आपापल्या परीने विकसित होण्याचा प्रयत्न करीत असतात, आर्थिकदृष्ट्या सुदृढ होण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा रीतीने अर्थशास्त्र ही एक सामाजिक शास्त्राची शाखा जरी असली तरी ती विविधांगी स्वरूपाने खूप तिचा असा व्यापक स्तर आहे. तर अर्थशास्त्र म्हणजे नेमकं अर्थशास्त्राचा उगम कसा झाला. अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स या शब्दाची उत्पत्ती ग्रीक या ओकोनॉमिया या ग्रीक भाषेतून झालेलं आहे. आणि अर्थशास्त्राचे जनक किंवा अर्थशास्त्र ही संकल्पना सर्वप्रथम अंमलात कोणी आणली तर ॲडम स्मिथ यांनी. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो की ॲडम स्मिथ हा व्यक्ती जो अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये अर्थशास्त्राची सर्वप्रथम म्हणजे ओळख कोणी केली तर चाणक्य यांच्या जे पुस्तक आहे अर्थशास्त्र, या पुस्तकावरून अर्थशास्त्र हा ग्रंथ म्हणजे अर्थशास्त्राबद्दलची आपल्याला माहिती मिळते किंवा एक तोंड ओळख मिळते. मात्र अर्थशास्त्र जो चाणक्याने लिहिला तो राजकीयदृष्ट्या म्हणजे राज्यकारभाराविषयी संबंधित होता. मात्र अस्सल अर्थशास्त्र हे ॲडम स्मिथ यांनी शोधून काढले, ज्याला त्यांनी आपल्या वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकामध्ये समावेश केलेला आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. एक उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 गोष्टींचा समावेश अर्थशास्त्रामध्ये होतो. कोणकोणते विभाजन ज्याला डिस्ट्रीब्युशन असे म्हणतात, त्यानंतर विनिमय, एक्सचेंज आणि उपभोग. उत्पादन म्हणजे आपण एखाद्या वस्तूचे उत्पादन करतो किंवा एक समजा शेतकरी आहे, तो 10 किलो गहू आपल्या शेतामध्ये उगवत असेल तर तो झाला उत्पादन. त्यानंतर 10 किलो गहू घेऊन तो बाजारात जात असेल आणि तो विकत असेल किंवा विकायसाठी इतर व्यापाऱ्यांना देत असेल तर तो झाला डिस्ट्रीब्युशन, ज्याला विभाजन असे म्हणतो आपण. त्याच्यानंतर जो व्यापारी आहे तो त्या गहूपासून पीठ तयार करून तो पिठाची म्हणजे काही म्हणजे खाद्यवस्तू निर्माण केल्याच्यानंतर तो आपल्या ग्राहकांना देत असेल आणि त्या बदल्यात ग्राहक त्यांना पैशाच्या स्वरूपात जो मोबदला देतो तो झाला एक प्रकारचा विनिमय. आणि ग्राहक जेव्हा ते अंतिम वस्तू जे त्याच्या हातात आलेली आहे त्याचा उपभोग घेत असेल, मग तो कोणत्याही स्वरूपाचा असतो, खाद्यवस्तू असू शकतो किंवा त्यांचा वापरण्याच्या वस्तू वगैरे, साबण वगैरे, तर तो झाला त्याचा उपभोग. अशा प्रकारे या 4 प्रकारच्या व्यवहारांना काय म्हणतात तर आर्थिक व्यवहार असे म्हणतात किंवा आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. आता
आपण जर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर पाहिला तर अर्थव्यवस्थेचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. आता कोणते 2 प्रकार पडतात? तर एक आहे उत्पादक साधनांच्या मालकीनुसार. आता उत्पादक साधनांच्या मालकीनुसार म्हणजे काय? तर जेव्हा एखादी अर्थव्यवस्था एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ही उत्पादक साधनांच्या मालकीनुसार असते, तर तेव्हा त्याला उत्पादक साधनांच्या मालकीनुसारची अर्थव्यवस्था किंवा जेव्हा एखादा देशामध्ये जेव्हा उत्पादनांची साधने कोणाच्या मालकी हक्कानुसार काम करतात किंवा त्यांचा म्हणजे उत्पादनाची जी साधने आहेत ते कोणाच्या मालकी हक्कात आहेत, अशावरून त्याचे 3 प्रकार पडतात. पुन्हा एक भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा मिश्र अर्थव्यवस्था. हा झाला अर्थव्यवस्थेचा एक प्रकार. दुसरा प्रकार आहे विकासाच्या अवस्थेनुसार. आता विकास म्हणजे 2 प्रकारचे विकास, एक आहे विकसित आणि दुसरा आहे विकसनशील. म्हणजे विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार. कोणते? एक विकसित आणि दुसरं विकसनशील. तर चला तर आता आपण पहिला प्रकार जो उत्पादक साधनांच्या मालकीनुसार जे 3 प्रकार पडतात, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी, त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था, त्याचे म्हणजे ते नेमकं होते काय हा आपण स्पष्ट करून समजून घेऊया. तर उत्पादनाची साधने तुम्हाला माहितीच असेल की भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक किंवा ज्याला उद्योजकता असे म्हणतात, ही झाली उत्पादनाची साधने. यांनाच आपण उत्पादनाची साधने किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टींचा समावेश होतो त्या गोष्टींना या घटकांचा त्यामध्ये समावेश केला जातो. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक. अर्थव्यवस्था ही साधने कोणाच्या मालकीची आहेत? अर्थव्यवस्थेत ही साधने म्हणजे काय? भूमी, श्रम, भांडवल आणि जे उद्योजक आहे तो कोणाच्या मालकीची आहेत किंवा कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात, त्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणकोणते प्रकार पडतात? तर एक आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता पहिला प्रकार बघूयात की आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय होतं. तर ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात किंवा जेव्हा वस्तू व सेवांचे उत्पादन हे खाजगी भांडवलदारामार्फत होते व त्याचा किमतीवर किंवा जे उत्पादन व वस्तू यांच्या किमतीवर बाजार यंत्रणे करवी ठरतात किंवा बाजार यंत्रणे हे एखाद्या विशिष्ट भांडवलदारांमार्फत बाजारातील जे किमती आहेत ते एखाद्या विशिष्ट भांडवलदारामार्फत ठरत असतो. एकंदरीतच काय तर ज्या अर्थव्यवस्थेत जी उत्पादनाची साधने आहेत ते कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत? ते शासनाच्या नियंत्रणाखाली आहेत की एका खाजगी व्यक्तींच्या नियंत्रणाखाली आहेत किंवा दोन्हींचा मिळून म्हणजे दोन्हींचा सहभाग आहे. तर अशा वेळेस जेव्हा ही साधने उत्पादनाची जी साधने आहेत ते जेव्हा खाजगी व्यक्ती किंवा खाजगी भांडवलदारांच्या हाती असतो तेव्हा त्यास कोणती अर्थव्यवस्था म्हणतात? तर भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था तर आपल्याला माहितीच आहे की आपण बघितलं की खाजगी मालकीचा हस्तक्षेप किंवा खाजगी मालकीच्या नियंत्रणाखाली असणारी अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता याचे वैशिष्ट्य कोणकोणते? तर वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवा. बहुतेक वेळा MPSCने यावर क्वेश्चन विचारलेला आहे. STI मेन्समध्ये आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आहे, त्यानंतर प्रीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर याची भांडवलशाही अर्थव्यवस्थेची कोणकोणती वैशिष्ट्य आहेत? एक, खाजगी मालकी हक्क. एक वैशिष्ट्य म्हणजे काय? तर उत्पादनांची जी साधने आहेत त्यांची जी मालकी असते ते एका खाजगी व्यक्तीकडे असते. हे याचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. दुसरं आहे की यामध्ये उद्योग व्यवसायाची निवड व त्यांची उभारणी यासंबंधीचे निर्णय मालक स्वतंत्रपणे घेऊ शकतात. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नसतो. मालकाला जे एखादी गोष्ट उत्पादन करायची आहे तर तो उत्पादन करू शकतो. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं शासनाचं बंधन नसतो. तो उत्पादन केल्याच्या नंतर तो बाजारात जाऊन तो विकू शकतो. ही दुसरी याची वैशिष्ट्य. तिसरी वैशिष्ट्य काय? तर येथे म्हणजे या म्हणजेच काय? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हे सार्वभौम असतात. ग्राहक सार्वभौम कसे असतात? तर उत्पादक असतात ते ग्राहकांच्या पसंतीनुसार वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. म्हणजे ग्राहकाला एखादी गोष्ट आवडत असेल किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त डिमांड असेल मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये एखाद्या गोष्टीला भरपूर मागणी असेल तर अशा वेळेस उत्पादक त्या ग्राहकांच्या मागणीनुसार आपल्या उत्पादनामध्ये बदल करत असतो. तर ही झाली भांडवलशाही अर्थव्यवस्थेची तिसरी वैशिष्ट्ये. त्यानंतर चौथी वैशिष्ट्य कोणती आहे? तर चौथी वैशिष्ट्य आहे की बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते. बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य म्हणजे काय? तर
कुठल्याही प्रकारच्या नियंत्रणात नसते कोणत्याही शासनाचं. एखादा उद्योजक आहे तो बाजारात जाऊन आपली उत्पादने तो बाजारात स्वतंत्रपणे विकू शकतो. ही झाली. त्यामुळे काय बाजारामध्ये स्पर्धेचे वातावरण निर्माण होते, स्पर्धेचे प्राबल्य वाढते. त्यानंतर आहे 5वी जी वैशिष्ट्य आहे ते किंमत ठरविण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी असते, मुक्तपणे चालते. किंमत ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ती मुक्तपणे चालते. आता ती कशी, तर एखादा उद्योजक आपल्या उत्पादनांच्या साधनावर किती किंमत आकारावी हा निर्णय तो उद्योजक स्वतंत्रपणे घेत असतो. म्हणजे त्यामध्ये त्याच्या निर्णयाला कुठल्याही प्रकारच्या बंधन नसते. म्हणजे समजा एखादा उत्पादक आहे, समजा एक उत्पादक आहे, तो पार्लेजी ही कंपनी आहे. तर तो पार्लेजी कंपनी जेव्हा बाजारात जाईल, आपले उत्पादन घेऊन जाईल, तेव्हा तो विकण्यासाठी तो जर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत असेल तर तो आपल्या मनाप्रमाणे 5 रुपयाची त्याला 5 रुपये जर खर्च आलेला असेल उत्पादनासाठी, तर तो 10 रुपये आकारू शकतो, 15 रुपये आकारू शकतो. त्याची किंमत अशा प्रकारे वेरीज करू शकतो. पण जर त्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा जेव्हा हस्तक्षेप असतो किंवा सरकारी हस्तक्षेप जेव्हा त्या बाजारपेठेमध्ये असेल, तर अशा वेळेस त्याला वाटेल ते किंमत तो आकारू शकत नाही. म्हणजेच काय, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेप नसतो. म्हणजे सरकारच्या हस्तक्षेपापासून मुक्त असतो. म्हणून तो आपल्या मताप्रमाणे किंवा आपल्या इच्छेनुसार वस्तूची किंमत आकारू शकतो. म्हणून यालाच दुसरी जे नाव दिलेलं आहे ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेलाच काय म्हणतात, तर मुक्त अर्थव्यवस्था असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजेच एक प्रकारेच ही हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था, म्हणजे कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसलेला अर्थव्यवस्था अशा प्रकारे आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर 6वी जी वैशिष्ट्ये आहेत, तर वस्तू व सेवांच्या किमती बाजारात मागणी व पुरवठ्यांच्या आधारे ठरत असते. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेला बाजार अर्थव्यवस्था हे सुद्धा म्हटलं जातं. आता अर्थव्यवस्थेमध्ये जी वस्तू व सेवांच्या जी किमती आहेत, ती किमती कसं बाजारात जी मागणी व पुरवठ्याच्या आधारे कशी ठरते, तर समजा एखादी गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही चायपत्ती घ्यायला बाजारात गेले, तर चायपत्तीमध्ये चायपत्तीऐवजी आपण साखर आणि गुळाचा उदाहरण घेऊया. समजा तुम्ही बाजारात साखर घेण्यासाठी गेले आहात आणि साखरेची किंमत ही गुळाच्या किमतीपेक्षा खूप जास्त आहे. तर अशा वेळेस तुम्ही प्रेफरन्स काय कराल, तर तुम्ही साखरेऐवजी गुळाची मागणी कराल. आणि एकंदरीत गुळाची मागणी तुम्ही केल्यानंतर तर गुळाची मागणी जेव्हा साखरेपेक्षा ते किंमत तर कमीच होती गुळाची, तर अशा वेळेस ते गुळाची मागणी वाढल्याने किमतीवर काय परिणाम होईल, तर अशा वेळेस जे उद्योजक आहेत ते त्या गुळाच्या मागणी वाढल्यामुळे त्या वस्तूवर किंवा त्या गुळांवरची जी किंमत आहे ते वाढवतील. एकंदरीतच याचा पुरवठ्यावर काय परिणाम होईल, तर जेव्हा भरमसाठ प्रमाणात गुळ येत होता तो काही अंशी थांबविला जाईल. म्हणजे पुरवठा हे नियंत्रित केला जाईल. कारण मागणी वाढल्यामुळे किमती वाढवायच्या आहेत, तर किमती वाढवण्यासाठी पुरवठा कमी करण्याचा हा उद्देश कुणाचा असेल, तर उद्योजकाचा असेल. कारण त्याला एकंदरीत यापासून नफा जास्तीत जास्त मिळवण्याचा आहे. म्हणजेच काय, तर वस्तू व सेवांच्या किमती हे कसं बाजारात मागणी व पुरवठ्यांच्या आधारे ठरत असतो. म्हणूनच याला कोणती अर्थव्यवस्था असे म्हणतात, तर बाजार अर्थव्यवस्था. त्यानंतर आहे याचे 7वे वैशिष्ट्य आहे की नफा मिळवणे हा एक उद्देश असतो. म्हणजे जो महत्त्वाचा उद्देश किंवा ज्याचा मेन पर्पज एकंदरीत या अर्थव्यवस्थेचा असतो तो आहे नफा मिळवणे. त्याच्यानंतर आहे उद्योजकाला किंवा संयोजनाला कौशल्याला भांडवलशाहीत पूर्ण वाव आहे. म्हणजेच काय, तर उद्योजकतेला किंवा संयोजन कौशल्याला, म्हणजे एखादा उद्योजक आहे ते कशाप्रकारे आपल्या वस्तूंची किंवा वस्तू व सेवांचे उत्पादन करतो किंवा त्याला कशाप्रकारे बाजारामध्ये विक्रीसाठी आणतो, हे त्याचे कौशल्य येथे या कौशल्यावर त्याची जी अर्थव्यवस्था आहे किंवा त्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप वाव आहे. आता आपण बघितले त्याचे वैशिष्ट्य. आता आपण वैशिष्ट्य किंवा त्याला आपण गुणसुद्धा म्हणू शकतो. आता त्याचे दोष बघूयात. दोषसुद्धा विचारले जातो प्रश्नांमध्ये किंवा पेपरमध्ये. तर दोष काय आहेत, तर 1, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते. आता आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते याचाच अर्थ काय, तर जेव्हा एखादी अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा
उद्योजकांचा हस्तक्षेप जास्त असतो किंवा भांडवलदारांचा हस्तक्षेप जास्त असतो, अशा वेळेस तो उद्योजक काय करतो, तर त्याचा एकच मुख्य उद्देश असतो की आपल्याला कशाप्रकारे जास्तीत जास्त नफा मिळवता येईल. अशा वेळेस काय करतो, तर तो अत्यावश्यक वस्तू आहेत किंवा समजा जे गरिबांसाठी आवश्यक आहेत, पण तो गरिबांसाठी आवश्यक आहेत अशा गोष्टींचं उत्पादन न करता जे श्रीमंतांना म्हणजे जास्त मागणी जास्त आहे किंवा श्रीमंतांकडून जे जास्त डिमांड केल्या जाते अशा गोष्टींचं उत्पादन जास्त करतो. अशामुळे काय होते, तर जी आर्थिक अर्थव्यवस्था आहे ती एका वर्गाकडे केंद्रित होत असते. म्हणजेच जो उत्पादक आहे तो कसा फक्त श्रीमंतांच्या दृष्टीने तो आपल्या उत्पादन करण्याचा किंवा वस्तूचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, तर तो गरिबांचा विचार करत नाही. त्यामुळे काय होतं, तर सांपत्तिक आणि आर्थिक विषमता निर्माण होते. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर आहे दुसरा याचा जो दोष आहे किंवा जे अवगुण आहे ते आहे जास्तीत जास्त नफा कमविणे हा भांडवलदाराचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने गरिबी, बेरोजगारी, कामगार कल्याण, पर्यावरण इत्यादीचा विचार केला जात नाही. आताच सांगितलं की तुम्हाला कशाप्रकारे जे भांडवलदार आहेत ते आपला म्हणजे नफा मिळवणे हा मुख्य हेतू असतो. त्याच्यामुळे ते इतर गरिबांचा किंवा बेरोजगारी याचा म्हणजे ते फक्त एकच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात की आपल्याला कशाप्रकारे नफा मिळवतो. ते गरिबी किती आहे किंवा यावर आपल्या नफा मिळवण्याचा किंवा आपल्या किमती आकारण्यामुळे कोणता परिणाम होईल याचा विचार करत नाही किंवा पर्यावरणावर सुद्धा काही परिस्थिती होईल याचासुद्धा विचार करत नाही. तर हा झाला दुसरा त्याचा दोष. तिसरा दोष काय आहे, तर चैनीच्या व निम चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो. आताच आपण बघितलं की समजा उत्पादक आहे तर एखादा चैनीच्या किंवा निम चैनीच्या म्हणजेच जर बाजारामध्ये TV, कूलर, फ्रीज अशा गोष्टींना डिमांड जास्त असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, तर जे उद्योजक वर्ग आहेत, समजा जे उद्योजक आहे एखादा तो आवश्यक वस्तूंची उत्पादन करीत असेल, मीठ असेल, तेल असेल किंवा जे अत्यावश्यक वस्तू आहेत त्या गोष्टींचं उत्पादन करत असेल, तर अशा वेळेस तो काय करेल, त्या वस्तूंचे उत्पादन बंद करेल आणि जे चैनीच्या वस्तू आहेत जसं फ्रीज, जे महागडे वस्तू आहेत त्यांचं उत्पादन करेल, कारण त्यांच्यापासून त्यांना जास्तीत जास्त फायदा होते. अशा वेळेस काय होईल, तर जे अत्यावश्यक वस्तू ज्यांना योग्य प्रमाणात मिळत नाही किंवा जे गरीब जनता आहे त्यांना मग योग्य प्रमाणात ते वस्तू मिळणार नाही. तर हे याचे तिसरा दोष. चौथा काय आहे, चौथा आहे की या अशा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीची व्यापार चक्रे येत असतात. तेजी मंदी म्हणजे कधी तेजी येत असतो, कधी म्हणजेच किंमत वाढ होत असते, तर कधी बेरोजगारीत वाढ होत असते. म्हणजेच काय, तर जेव्हा एखाद्या वस्तूची डिमांड जास्त असते अशा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, तर अशा वेळेस त्या वस्तूची मागणी जास्त असल्यामुळे त्याची किमतीमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता असते. आणि किंमत वाढ झाल्यानंतर सर्वसाधारण सामान्य व्यक्तींना ते परवडण्याजोगं नसतो. त्याच्यामुळेच काय, तर अशा वेळेस मंदीची किंवा तेजीची परिस्थिती असते, त्यांना अतिरिक्त खर्च करावा लागतो आणि त्यामुळे काय होते, तर त्यांचा जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे ती कमी होते. किंमत वाढ कधी होते, तर तेजी दरम्यान. आणि मंदी दरम्यान काय होते, तर एखाद्या गोष्टीची मंदी कधी होते, तर समजा एखाद्या गोष्टी किंवा एखाद्या वस्तूची मागणी डबघाईस आलेली आहे किंवा अतिशय कमी झालेली आहे, तेव्हा अशा वेळेस काय होते, तर मंदी कमी झाल्यामुळे किंवा मंदी निर्माण झाल्यामुळे त्या वस्तूंचं उत्पादनाची जी प्रक्रिया आहे ती थांबते, कारण त्या वस्तूला डिमांडच नाही, तर मग ते उत्पादन करणार काय. अशा वेळेस जे उत्पादनाचे घटक ती वस्तू निर्माण करत होते ते बेरोजगार होण्याची शक्यता असते. म्हणूनच इथं काय म्हटलं आहे, तर मंदी दरम्यान बेरोजगारीत वाढ होते. आता आपण बघितलं की भांडवलशाही अर्थव्यवस्था ही एक म्हणजे भांडवलदारामार्फत किंवा खाजगी व्यक्तीद्वारा नियंत्रित केली जाते, सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. आता दुसरा प्रकार आहे अर्थव्यवस्थेचा समाजवादी अर्थव्यवस्था. आता समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची जी साधने आहेत ती साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन हे सरकारमार्फत चालते. अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतात. आता मागच्या वेळेस आपण बघितलं की उत्पादनाची साधने किंवा जे उत्पादनाचे घटक आहेत त्यांच्यावर कोण नियंत्रण ठेवतो, तर भांडवलदार नियंत्रण ठेवतो. मात्र
आताची जी अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था ज्याला आपण म्हणतो, यामध्ये जी उत्पादनाची साधने आहेत किंवा वस्तू व सेवांचे उत्पादन व त्याच्यानंतर विभाजन किंवा त्याची किंमत ठरवण्याचा जो अधिकार असेल तो कोणाकडे असतो, तर सरकारकडे असतो किंवा एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असतो. म्हणजेच काय म्हणतात, जी समाजवादी अर्थव्यवस्था आहे ही एकंदरीत नफा मिळवणे हा यांचा उद्देश नसतो, तर समाजाला किंवा जनतेला योग्य प्रकारे म्हणजे वाजवी दरात एखादी गोष्ट उपलब्ध करून देण्याचा यांचा मानस असतो किंवा यांचा ध्येय असतो. म्हणूनच समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेप खूप प्रमाणात असतो, नफा मिळवणे याचा उद्देश नसतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे उत्पादनाची साधने कोणाच्या नियंत्रणाखाली असतात, तर सार्वजनिक जी प्राधिकरणे आहेत, सार्वजनिक मालकी आहे किंवा सरकारी मालकीची असतात. त्याच्यानंतर या समाजवादी अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहूयात. तर समाजवादी अर्थव्यवस्थेची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, तर पहिलं आहे सरकारी मालकीची असते. हे आपण बघितलं. साधनसामग्रीचा जो वापर आहे तो समाजहितासाठी केला जाऊ शकतो. साधनसामग्रीचा वापर कशासाठी केला जाऊ शकतो, तर वापर समाजहितासाठी होत असतो. म्हणजे वस्तूंचे उत्पादन किंवा विक्री असेल, त्यांची किंमत असेल, हे ठरवण्याचा अधिकार सरकारला असतो आणि ते जनतेच्या किंवा जी गरीब जनता आहे किंवा सर्वसाधारण जी जनता आहे त्या जनतेच्या दृष्टीने त्यांना परवडण्याजोगे अशा प्रकारची जी म्हणजे एक प्रणाली विकसित करून देण्याचा प्रयत्न सरकार करीत असतो. म्हणजे सरकारची मालकीची हे साधने असतात. दुसरं याचे वैशिष्ट्य आहे की वस्तू व सेवांचे उत्पादन आहे. त्याच्यानंतर आहे त्यांचे उद्योग व उपकरण सुरू करणे आहे. त्यांच्या किमती असतील, विक्री असतील इत्यादी बाबत सर्व निर्णय कोण घेत असतो, तर सरकार घेत असतो. तिसरं वैशिष्ट्य काय आहे, तर वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. तुम्हाला आताच सांगितलं की नफ्याने प्रेरित होऊन वस्तू व सेवांचे उत्पादन या समाजवादी अर्थव्यवस्थेत होत नाही. ती कुठं होते, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. यामध्ये नफ्याला वाव नसतो, तर एकंदरीत सर्वसाधारण किंवा समाजाचा विकास करणे हा सरकारचा प्रमुख ध्येय असतो. किंबहुना ते याच दृष्टीने नेहमी प्रयत्नरत असतात. काय म्हणतात, वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आर्थिक निर्णय सरकार घेत असल्याने मूलभूत गरजेच्या वस्तू व सेवा कमीत कमी किमतीत योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी जी वैशिष्ट्य आहे ते काय म्हणतं, तर उत्पादन कार्य सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने खाजगी भांडवलाला वाव नसतो. त्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न इथे केला जातो. त्यामुळे काय होते, तर सामाजिक न्याय प्रस्थापित होत असते. आता आपण मागच्या वेळेस बघितलं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष पाहताना पहिली दोष बघितली की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये संपत्तीची किंवा आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होत असते. मात्र समाजवादी अर्थव्यवस्थे हे त्याचे गुण आहे. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सांपत्तिक विषमता ही कमी करण्याचा प्रयत्न नेहमी केला जात असतो. त्यामुळे काय होतं, तर सामाजिक न्याय प्रस्थापित होत असते. आता जर आयोगाने जर प्रश्न विचारला की सामाजिक न्याय कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रस्थापित होत असते, तर कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रस्थापित होत असते, तर समाजवादी अर्थव्यवस्था. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वस्तू व सेवांचे उत्पादन, वाटप, किमती इत्यादी बाबत बाजार यंत्रणेवर अवलंबून नसल्याने ग्राहक सार्वभौम ठरत नाही. आता याचा अर्थ काय, तर वस्तू व सेवाचे उत्पादन आहे, त्यांची वाटप आहे, त्यांची किमती असतील, ह्या गोष्टी बाजार यंत्रणेवर अवलंबून नसतो, तर ते कसे शासनाच्या निर्णयावर अवलंबून असतो. त्यामुळे ग्राहकांच्या सार्वभौमत्वाचा इथे विचार केला जात नाही. म्हणजे शासनाला जे योग्य वाटेल त्या प्रकारे निर्णय तो घेत असतो. कोणत्या वस्तूचे उत्पादन अधिक करायचे, कोणत्या वस्तूला किती किंमत आकारावी, हे सर्व निर्णय कोण ठरवत असतो, तर शासन ठरवत असतो. त्याच्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार इथे त्या वस्तूंचे उत्पादन घेतलं जात नाही. त्यामुळेच इथे ग्राहक सार्वभौम नसतो. त्याच्यानंतरची वैशिष्ट्य आहे की देशातील सर्व आर्थिक व्यवहारांचे संघटन सरकारमार्फत आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून घडवून आणले जाते. त्यासाठी साधारणतः पंचवार्षिक योजना तयार करून राबवल्या जातात. आपण आता पुढे जेव्हा पंचवार्षिक योजना किंवा नियोजनाची जी प्रक्रिया आहे किंवा नियोजन हे प्रकरण जेव्हा आपण बघूयात, तेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये जी समाजवादी अर्थव्यवस्था आहे तो नियोजनाच्या माध्यमातून कशाप्रकारे देशामध्ये आर्थिक
जी प्रगती आहे किंवा आर्थिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत असते किंवा विषमता नष्ट करण्याची जी आर्थिक विषमता निर्माण झाली आहे ती कमी करण्याचा प्रयत्न कमी करण्यासाठी ती कशाप्रकारे प्रयत्न करते हे आपण समोरच्या चॅप्टरमध्ये किंवा समोरच्या प्रकरणात पाहणार आहोत. तर समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर सर्व आर्थिक व्यवहारांचे संघटन सरकारमार्फत आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून घडवून आणले जात असते. हे याचे वैशिष्ट्य आहे. आता दोष काय आहेत, समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष कोणते कोणते आहेत, तर इथे वैयक्तिक स्वातंत्र्याचा लोप होतो, हा पहिला दोष. कारण आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पाहताना त्याचे वैशिष्ट्य बघितले होते की तिथं वैयक्तिकरित्या एखादा व्यक्ती म्हणजे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो. एखादा उद्योजक आपल्या मनाप्रमाणे वस्तूचे उत्पादन, त्याच्या किमती ठरवू शकतो. पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असं होत नाही. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. म्हणजे एखाद्या उद्योजकाला इथे कुठल्याही प्रकारचा वाव नसतो. फक्त सरकार जे म्हणेल ते योग्य असतं किंवा शासनाने जे ठरवून दिलेले आहे त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित केला जातो. त्याच्यानंतर आहे राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होऊन सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते. तर दुसरा दोष इथे सांगितला आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा सर्व अधिकार हे शासनाच्या अखत्यारीत किंवा शासनाच्या नियंत्रणाखाली असतात, तर अशा वेळेस जे राज्यकर्ते आहेत किंवा जे शासन आहे किंवा शासनातील कर्मचारी वर्ग आहेत तो आपल्या अधिकाराचा वापर त्या गैरमार्गांसाठी किंवा काय म्हणू शकतो ना आपण, तर जे राज्यकर्ते आहेत किंवा सरकारी नियंत्रणात जे कर्मचारी आहेत ते अशा वेळेस काय करू शकतात, तर आपला फायदा होण्यासाठी याचा दुरुपयोग करू शकतात. कोणत्या समाजवादी अर्थव्यवस्थेच्या. म्हणजे एखादा सरकारी अधिकारी आहे किंवा त्या शासनाच्या नियंत्रणाखाली एखादा अधिकारी आहे आणि त्याला बाजार नियंत्रण करण्यासाठी त्याची निवड झालेली आहे. तर तो बाजारात गेल्याच्या नंतर बाजारातून जो कर आकारण्याचा जो अधिकार त्याच्याकडे दिलेला आहे त्यामध्ये तो वाढ करून भ्रष्टाचार करू शकतो. हाच इथे म्हटलेला आहे की राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होऊन सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते. तिसरे याचे दोष सांगितले की सरकारी यंत्रणांमार्फत साधनांचा किंवा संसाधनांचा अपव्यय होण्याची शक्यता असते. ऑफकोर्स जेव्हा सरकारी यंत्रणेमार्फत असे जे उत्पादनाची साधने आहेत तर उत्पादनांची साधनांचा अपव्यय होण्याचा किंवा काटकसरीने होण्याची शक्यता खूप कमी असते. आपण नेहमी म्हणतो की आपण जर आपली वस्तू असली तर त्याला योग्य प्रकारे जोपासतो, पण जेव्हा ती वस्तू शासनाने आपल्याला दिलेली असली तर त्याचा आपण ज्या वस्तू आपल्या ज्या वस्तू असतात त्याप्रमाणे त्या वस्तूचा जोपासना आपण करत नाही. तर इथे हेच म्हटलेलं आहे की सरकारी यंत्रणेमार्फत संसाधनांचा अपव्यय होण्याची शक्यता जास्त असते. आता अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता उत्पादकता यामुळे कमी होते. इथे म्हटलं आहे की यामुळे काय, तर कार्यक्षमता उत्पादकता कमी होते. ऑफकोर्स कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होणार, कारण इथं आर्थिक विकास हा महत्त्वाचा, म्हणजे आर्थिक विकास तर महत्त्वाचा असतो, पण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेमध्ये नफा मिळवणे हा महत्त्वाचा नसतो. तर गव्हर्मेंट जनतेच्या दृष्टीने, सामान्य नागरिकांच्या दृष्टीने योग्य ते आर्थिक निर्णय घेत असतो. त्याच्यामुळे एकंदरीत त्यांची अर्थव्यवस्थेची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होण्याची शक्यता असते. आता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कोणते देश समावेश होऊ शकतात, तर 1991मध्ये सोव्हिएत रशिया, ज्याला USSR असे म्हटले जायचे, ते त्या 1991 पूर्वी समाजवादी अर्थव्यवस्थेचा तो एक भाग होता किंवा त्या देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था ही स्वीकारली गेलेली होती. तसेच चीनमध्ये सुद्धा समाजवादी अर्थव्यवस्थेचे अस्तित्व दिसून येत होते. मात्र या देशांमध्ये आता हळूहळू समाजवादी अर्थव्यवस्थेकडून मिश्र अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली आहे. म्हणजे सरकारने या अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणात उद्योजकांना, खाजगी व्यक्तींना शिथिलता दिलेली आहे किंवा ढील दिलेली आहे. चीन राजकीयदृष्ट्या साम्यवादी आहे, मात्र आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही बनला आहे. आता तुम्ही बघू शकता की अगोदर चीनमध्ये समाजवादी समाजवादी अर्थव्यवस्थेचा म्हणू शकतो आपण वर्चस्व होता. पण हळूहळू काय झालं, तर चीन राजकीयदृष्ट्या साम्यवादी जरी असली, साम्यवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार किंवा साम्यवादी विचाराचा पुरस्कार करीत असला, मात्र अलीकडे भांडवलशाही बनलेला आहे. म्हणजे त्याला योग्य वाटेल ते तो निर्माण करतो आणि
आपला आर्थिक विकास झाला पाहिजे. इतरांच्या म्हणजे इतर देश आहेत त्यांच्याकडे तो दुर्लक्ष कशा प्रकारे करतो ते आपण पाहतोच आहोत. तर अशा दृष्टीने हे देश म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेकडून आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे किंवा मिश्र अर्थव्यवस्थेकडे जात आहेत. तर आता तिसरी जी अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्थेच्या जी उत्पादनाच्या मालकीनुसारची जी आपण तिसरा प्रकार पाहत आहोत, तर त्यामध्ये आहे संमिश्र किंवा मिश्र अर्थव्यवस्था. आता संमिश्र किंवा मिश्र अर्थव्यवस्था याचीच काय याची संमिश्र आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जे काही चांगले गुण आहेत आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची जी चांगले गुण आहेत, या चांगल्या गुणांचा समन्वय या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये साधला जातो. म्हणजेच काय, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे दोष आहेत ते दोष इथे टाळले जातो. त्याचप्रमाणे जे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे दोष आहेत ते दोष इथे टाळला जातो आणि त्यांचे योग्य म्हणजे चांगल्या गुणांचा इथे स्वीकार केला जातो. आणि अशा प्रकारे दोन्हींचा संगम किंवा दोन्हींचे मिळून इथे मिश्र अर्थव्यवस्था तयार होत असते. मिश्र म्हणजेच काय, तर मिळून भांडवलशाही आणि समाजवादी या दोन्हींचा प्रभाव या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये येत असतो. इथं या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक सोबतच खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व दिसून येतं. ठीक आहे. आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांचे उत्पादनाचे कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रामार्फत घडवून आणले जाते. आपण बघितले की कशा प्रकारे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोन्ही घटकांचा समावेश होतो किंवा दोन्हींचा मिश्रण असतो. सरकारच्या सुद्धा हस्तक्षेप असतो आणि भांडवलवादी दृष्टिकोन किंवा जे खाजगी उद्योजक आहेत त्यांचासुद्धा हस्तक्षेप असतो. त्यानंतर भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली. अर्थात भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मूलतः भांडवलशाहीवर आधारलेला होता. 1991च्या आर्थिक सुधारणांपासून भारत अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे. भारताचा प्रवास कोणत्या अर्थव्यवस्थेकडून कोणत्या अर्थव्यवस्थेकडे होत आहे, तर 1991 पासून भारताचा जो प्रवास आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा जो प्रवास आहे तो मिश्र अर्थव्यवस्थेकडून, म्हणजे मिश्र म्हणजेच काय, तर भारताने स्वातंत्र्यानंतर भांडवलशाहीचे जे चांगले गुण आहेत आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे जे चांगले गुण आहेत त्यांचा स्वीकार करून आणि तेथील असणारे दोष बाजूला सारून मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये मग नियोजनाची प्रक्रिया वगैरे स्वीकारल्याच्या नंतर 1991पर्यंत एक प्रकारची मिश्र अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्थेवर अवलंबून होती. मात्र 1991 नंतर हळूहळू 1991ची जी आर्थिक सुधारणा आहे ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये पाहणारच आहोत. 1991मध्ये जी आर्थिक सुधारणा झाली त्याच्यानंतर आर्थिक सुधारणांपासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेची जी प्रवास आहे ते कोणत्या दिशेकडे होऊन राहिली, तर मुक्त अर्थव्यवस्थेकडे. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे खाजगी क्षेत्राला वाव देऊन म्हणजे खाजगी क्षेत्राला वाव आपण देत आहोत किंवा खाजगी उद्योजकांना किंवा भांडवलदारांना अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व अधिक वाढून राहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण 3 प्रकार उत्पादन साधनांच्या मालकीनुसार पाहिले. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनांच्या साधनांची मालकी किंवा उत्पादनाची जी साधने आहेत ती कोणाच्या नियंत्रणाखाली असतात, तर भांडवलदाराच्या किंवा खाजगी उद्योजकाच्या नियंत्रणाखाली असतात. किंमतसुद्धा ही खाजगी उद्योजकांच्या नियंत्रणाखाली असतात. अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि दुसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिलं की समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर उत्पादनाची जी साधने आहेत, उत्पादन केलेले वस्तू आहेत त्यांच्या किमती ठरवण्याचं हे सर्व नियंत्रण कोणाच्या अखत्यारीत असतात, तर सरकारच्या किंवा शासनामार्फत नियंत्रित केले जातात. त्यामुळेच त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. आणि तिसरा जो प्रकार पाहिला संमिश्र अर्थव्यवस्था किंवा मिश्र अर्थव्यवस्था, यामध्ये दोन्हीतील चांगले गुण स्वीकारून आणि दोष बाजूला सारून या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये त्या घटकाचा समावेश केला जातो. तर या अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणतो, तर मिश्र अर्थव्यवस्था. आता विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे पुन्हा 2 प्रकार पडतात. कोणकोणते, तर विकसित अर्थव्यवस्था एक आणि विकसनशील अर्थव्यवस्था, हे 2 प्रकार. आता विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर
विकसित अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण व शहरीकरण, साक्षरतेचे उच्च प्रमाण, घटतात जन्मदर व मृत्यूदर इत्यादी लक्षणे आढळून येतात. उदाहरणार्थ USA, UK, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांची अर्थव्यवस्था कशी आहे तर विकसित आहे. आता विकसित अर्थव्यवस्था म्हणजे आपण काय तर ज्या देशामध्ये गरिबीचे प्रमाण खूप नगण्य आहे किंवा गरिबीचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे, औद्योगिकरण झालेलं आहे, शहरीकरण झालेलं आहे, साक्षरतेचे प्रमाण वाढलेलं आहे, निरक्षर लोकांचे प्रमाण नाहीच आहे, तेथील जन्मदर व जन्मदरामध्ये घट आहे, मृत्यूदरसुद्धा कमी आहे, योग्य फॅसिलिटीज आहेत, आरोग्य सुविधा व्यवस्थित आहे, शिक्षण योग्य प्रकारे मिळतो, बेरोजगारीचं प्रमाण कमी आहे, रोजगार उपलब्ध आहेत. तर अशा ठिकाणची जी अर्थव्यवस्था असते ती कशी असते विकसित असते. उदाहरणार्थ USA, अमेरिका. आपल्याला माहीत आहे की अमेरिका ही कशी सांपत्तिकदृष्ट्या एक रिच कंट्री आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला संपन्न अशी राष्ट्र आहे. कोणती? अमेरिका. त्याच्यानंतर आहे UK आहे, याला आपण इंग्लंड म्हणतो. त्यानंतर जर्मनी आहे, फ्रान्स आहे, जपान झाला, ऑस्ट्रेलिया झाले. हे देश कसे आहेत तर विकसित आहेत. यांच्याकडे म्हणजे साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात जरी असली तरी त्या मुबलक साधनसंपत्तीचा वापर हे योग्य प्रकारे करून आपल्या देशाचा विकास साधत असतात. आता विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय तर विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय तर एखाद्या देशातील लोकांचे सरासरी उत्पन्न किंवा एखाद्या देशातील लोकांचे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची तुलना राष्ट्रीय उत्पन्नाशी केल्यानंतर जी आकडेवारी आपल्याला मिळते ती झाली दरडोई उत्पन्न. म्हणजे एकंदरीतच राष्ट्रीय उत्पन्नाला दरडोई किंवा लोकसंख्येला किंवा राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळतो ते झालं दरडोई उत्पन्न. समजा 4 व्यक्ती एका कुटुंबात आहेत आणि 4 व्यक्ती एका कुटुंबात आहे आणि त्यांचा जो मासिक खर्च आहे किंवा एका महिन्याचा जो खर्च आहे तो 12 रुपये आहे. तर अशा वेळेस त्यांचा दरडोई खर्च किती होईल तर 4 तिरी 12 म्हणजे 3 रुपये दरडोई खर्च होईल. अशा प्रकारे दरडोई उत्पन्नाचे जिथे प्रमाण कमी असते, अल्प प्रमाण असते, तसेच कमी औद्योगिकीकरण असते, कृषी क्षेत्राचे अधिक प्राबल्य असते. कृषी क्षेत्राचे अधिक प्राबल्य म्हणजे शेती व्यवसायावर फक्त त्या देशातील अर्थव्यवस्था अवलंबून असते. साक्षरतेचे प्रमाण कमी असते, लोकसंख्या वाढीचा उच्च दर असतो. ही जी लक्षणे आढळून येतात त्या देशातील अर्थव्यवस्था कशी असते तर विकसनशील अर्थव्यवस्था असते. उदाहरणार्थ आपला भारत देश, त्यानंतर आपल्या जवळचा श्रीलंका, पाकिस्तान, म्यानमार इत्यादी देश, आफ्रिकेतील काही देश हे आपण सांगता येऊ शकतो. मात्र काही राष्ट्रे अशी आहेत जे आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यांना अविकसित किंवा अल्पविकसित असे म्हटले जातात. म्हणण्याऐवजी विकसनशील किंवा विकासान्मुख म्हणणे अधिक उचित ठरते. उदाहरणार्थ भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील बहुतेक देश. याचाच अर्थ काय? विकसित देश म्हणजे जे देश सांपत्तिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या भरभराटीस आलेले आहेत असे देश, म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची आर्थिक समस्या नाही, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा वगैरे सर्व व्यवस्थित दिले आहे. आता आपण कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की जे विकसित देश आहेत त्यांच्याकडे आरोग्याच्या योग्य इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याला पायाभूत सुविधा आहेत ते योग्य प्रमाणात होते. त्यामुळे त्यांनी योग्य प्रकारे कोविडला किंवा या काय म्हणतात जी पॅन्डेमिक घोषित झाली त्याला योग्य प्रकारे हाताळण्यात ते यशस्वी झाले. मात्र जे अविकसित देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत त्यांच्यामध्ये हे कोविड-19 किंवा कोरोनापासून सावरायला खूप वेळ लागला. तर हे मूलभूत फरक आपल्याला विकसित आणि अविकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतो. आता आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले कोणकोणते तर 2 मुख्य प्रकार आहेत. एक उत्पादक साधनांच्या मालकीनुसार, दुसरा आहे विकसनशील व अविकसित नुसार, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण विकासाच्या अवस्थेनुसार. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेची क्षेत्रे कोणकोणते आहेत. यामध्ये आयोग नेहमी क्वेश्चन विचारत असतो की कोणते क्षेत्र म्हणजे कोणते घटक कोणत्या क्षेत्रात समावेश होतो. तर याचेसुद्धा 2 प्रकार पडतात. एक आहे व्यवसायाच्या मालकीनुसार आणि
व्यवसायानुसार आणि मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे जे क्षेत्र आहेत त्याचे दोन उपप्रकार पडतात. कोणकोणते? तर व्यवसायानुसार एक अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आणि मालकीनुसार दुसरी अर्थव्यवस्थेचे क्षेत्र. आता आपण पहिला पाहणार आहोत की व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणते. जे व्यवसायानुसार म्हणजे कोणता व्यवसाय कोणत्या क्षेत्रात येतो त्यानुसार या अर्थव्यवस्थेचे क्षेत्र इथं डिफाईन केलेलं आहे. तर व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे पुढील 5 उपप्रकार पडतात. कोणकोणते 5 उपप्रकार? एक आहे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचक क्षेत्र असे 4 प्रकार. आता आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचं आहे की प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो आणि द्वितीय क्षेत्रात, तृतीय क्षेत्र आणि पंचक क्षेत्रामध्ये. तर प्राथमिक क्षेत्रामध्ये या क्षेत्रात नैसर्गिक साधनसामग्रीशी संबंधित कृषी व संलग्न व्यवसाय यांचा समावेश असतो. म्हणजेच काय, तर ज्या गोष्टी प्राथमिक स्टेजमध्ये असतात, जसं उत्पादन वगैरे झालं आहे, शेतीपासून उत्पादन मिळवणे झाले किंवा जंगलातून खाणकाम काय म्हणतो आपण त्याला, तर जे प्युरिफाईड नाही याचाच अर्थ काय, तर एखाद्या जंगलामध्ये समजा सोन्याची खाण सापडली आणि सोन्याच्या खाणीतून आपल्याला सोना काढायचा आहे, तर ते कोणत्या क्षेत्रामध्ये येतील, तर प्राथमिक क्षेत्रामध्ये येतील. शेतीतून आपल्याला एखादं उत्पादन घ्यायचे आहे, तर तो कोणत्या क्षेत्रात येईल, प्राथमिक क्षेत्रात येईल. त्याचप्रमाणे आता या घटकांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर पशुसंवर्धन आहे, मत्स्य व्यवसाय आहे, रेशीम उत्पादन आहे, जंगल संपत्तीमधील खाणी व खनिज उत्पादने आहेत, कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज इत्यादींचे उत्खनन आहेत. उत्खननाचा विचार करा. तर अशा उपक्रमांचा समावेश कुठे होतो, प्राथमिक क्षेत्रामध्ये. प्राथमिक क्षेत्रास कृषी व संलग्न क्षेत्र, ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर असंही संबोधले जाते. एकंदरीतच काय, तर प्राथमिक क्षेत्रामध्ये जे प्रायमरी लेवलला किंवा प्राथमिक लेवलवर ज्या गोष्टींचं उत्पादन किंवा ज्या गोष्टी निर्माण होतात त्या गोष्टींचा समावेश कुठे होतो, प्राथमिक क्षेत्रामध्ये. त्यानंतर आहे द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्र म्हणजे काय, तर प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवर प्रक्रिया केल्यानंतर त्या दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. म्हणजे प्राथमिक क्षेत्रातील वस्तू उत्पादन झाल्याच्या नंतर त्या उत्पादन वस्तूंवर जेव्हा प्रक्रिया केल्या जाते व त्याला मॉडिफाईड केल्या जातं तेव्हा त्याला द्वितीय क्षेत्र असे म्हणतात. विशेषतः या क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राचा समावेश असतो. समजा आता शेतीतून आपण एखाद्या गोष्टीचं उत्पादन घेतल्याच्या नंतर समजा शेतीतून आपण ऊसाचा ऊस निर्माण केला किंवा ऊस उत्पादन घेतला, तर तो झाला प्राथमिक क्षेत्राचा भाग. पण त्या ऊसाला आपण कारखान्यात किंवा उद्योग क्षेत्राकडे पाठवले तर तो कोणत्या क्षेत्रामध्ये येईल, तर द्वितीय क्षेत्रामध्ये येईल. कारण त्या ऊसावर प्रक्रिया होऊन त्याची साखर निर्माण होईल. तर हा झाला द्वितीय क्षेत्राचा भाग. या क्षेत्रामध्ये कारखानदारी आहे, विनिर्माण आहे, बांधकाम आहे, वीज निर्मिती आहे, पाणी पुरवठा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. आता कारखानदारी वगैरे, आता आपण बघितलं की ऊसाच्या उदाहरणावरून ऊस उत्पादन झाल्याच्यानंतर तो कारखान्यात जाईल, साखर कारखान्यात, व तेथून साखर उत्पादन होईल. बांधकामचा सुद्धा तसाच आहे. जमिनीतून प्राथमिक क्षेत्रामध्ये माती खणणे हे प्राथमिक क्षेत्रात झालं. तर मातीपासून विटा तयार करणे हे प्राथमिक क्षेत्राचा भाग आहे. पण त्या विटा बनल्याच्या नंतर जेव्हा त्याचा बांधकामासाठी, इमारत बांधण्यासाठी वापर होतो, तर तो कोणत्या क्षेत्रात आहे, उद्योग क्षेत्रात आहे. त्याचप्रमाणे वीज निर्मिती आहे, पाणी पुरवठा आहे, ह्या गोष्टींचा समावेश द्वितीय क्षेत्रामध्ये होतो. त्यालाच उद्योग क्षेत्र असे म्हणतात. कोणते क्षेत्र, उद्योग क्षेत्र. म्हणजेच एकंदरीत उद्योग क्षेत्राचा समावेश द्वितीय क्षेत्रात होतो. तिसरं आहे तृतीय क्षेत्र, ज्याला टर्शरी सेक्टर असे म्हणतात. यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर या क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो. म्हणजे जे प्राथमिक क्षेत्र आहेत आणि द्वितीय क्षेत्र आहेत, तर ह्या क्षेत्रांना जे पूरक अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींना एखादी म्हणजे पूरक जे घटक आहेत ते घटक या तृतीय क्षेत्रामध्ये समावेश केला जातो. त्यामुळे या क्षेत्राला काय म्हणतात, तर सेवा क्षेत्र असे म्हणतात. समजा या सेवा क्षेत्रामध्ये व्यापार आहे, वाहतूक आहे, दळणवळण, संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक यांबरोबरच वैयक्तिक सेवांचाही समावेश होतो. आता आपण बघितलं की प्राथमिक क्षेत्रामध्ये उत्पादनाशी संबंधित म्हणजे प्राथमिक लेवलला, द्वितीय क्षेत्रामध्ये उत्पादनातून जे वस्तू निर्माण झाल्या आहेत त्याच्यावर प्रक्रिया म्हणजे द्वितीय, आणि तृतीय म्हणजे जे प्राथमिक आणि द्वितीयला मदत करतात किंवा यांना पूरक आहेत. आता समजा व्यापार आहेत, तर प्राथमिक क्षेत्रामध्ये आपण
ऊसाचं उत्पादन केलं. द्वितीय क्षेत्रामध्ये त्यापासून साखर निर्माण केली. आता तो साखर बाजारात जाऊन विकायचा आहे. तर अशा वेळेस आपल्याला म्हणजे विकण्यासाठी काय तर व्यापार आवश्यक आहे. व्यापार आवश्यक आहे म्हणजे व्यापारी मिळाला पाहिजे. तो व्यापारी त्या साखरेची खरेदी विक्री करेल. तो व्यापारी त्या साखरेला ग्राहकांपर्यंत पोहोचवेल. तर हा झाला तृतीय क्षेत्राचा. वाहतूक आहे. आता कारखान्यात साखर तयार झाल्याच्यानंतर किंवा कारखान्यामध्ये गूळ तयार झाल्याच्यानंतर बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी आपल्याला वाहतुकीची आवश्यकता आहे. दळणवळण, संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक यांबरोबर व्यक्ती सेवांचाही यामध्ये समावेश होतो. अर्थात वैयक्तिक सेवा म्हणजे डॉक्टर वगैरे आहेत. डॉक्टरांचा समावेश असतो, शिक्षकांचा समावेश असतो. तर ह्या गोष्टी कोणत्या क्षेत्रामध्ये येतात? तृतीय क्षेत्रामध्ये. ज्याला ढोबळमानाने कोणते क्षेत्र म्हटलं जातं? सेवा क्षेत्र. तर आपल्याला आतापर्यंत आपण 3 क्षेत्र पाहिले. प्राथमिक क्षेत्र ज्याला कृषी क्षेत्र किंवा कृषीशी संलग्नित क्षेत्र. दुसरं आहे उद्योग क्षेत्र, ज्यालाच आपण म्हणजे दुसरा कोणता? द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रांचा समावेश होतो. आणि तृतीय आहे विविध सेवांचा ज्या क्षेत्रामध्ये समावेश होतो त्याला तृतीय क्षेत्र. आता चतुर्थ क्षेत्र म्हणजे काय? या चतुर्थ क्षेत्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो यावर क्वेश्चन आलेला आहे ऑलरेडी. तर या चतुर्थ क्षेत्रामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते आपण पाहणार आहोत. तर या क्षेत्रामध्ये उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायामध्ये करण्यात येतो त्याचा समावेश होतो. असा व्यवसाय उच्च ज्ञानाशी संबंधित असून त्याचा संबंध संकल्पनांची किंवा आयडियांची निर्मिती असेल, संशोधन असेल, त्या विकास असतील, त्याचा विकास करणे असेल, विशेषीकृत ज्ञान आहे, माहिती तंत्रज्ञान इत्यादी कौशल्य आहेत, व्यवस्थापकीय कौशल्य आहे, विश्लेषण क्षमता आहे इत्यादींचा समावेश कोणत्या क्षेत्रात केला जातो? चतुर्थ क्षेत्रात. म्हणजे तृतीय क्षेत्र फक्त सेवापर्यंत आहे, पण त्यांच्या पलीकडे जाऊन या तीनही क्षेत्राला आवश्यक अशा साधनांची उपलब्ध करून देण्यासाठी ज्या संकल्पनेच्या किंवा ज्या आयडिया निर्माण होतात किंवा माहिती तंत्रज्ञान जे वगैरे झाले या गोष्टींचा समावेश या चतुर्थ क्षेत्रामध्ये केला जातो. समजा आता बँक आहे, त्या बँकेमध्ये म्हणजे अगोदर व्यवहार व्हायचे ते कसे लेखी होत असे. पण आता काय झालं, पूर्ण डिजिटलायझेशन झाल्यानंतर सर्व जे व्यवहार आहेत ते कसं इंटरनेटच्या माध्यमातून होतं. तर हे इंटरनेट कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? तर चतुर्थ क्षेत्र असते. इंटरनेट आल्यामुळे काय झालं, ते जे क्षेत्र आहे आपण सेवा क्षेत्र आहे त्यांचं कार्य काय झालं, सुलभ झालं. म्हणजेच हे म्हणजे खालील जे आपण 3 क्षेत्र बघितले त्यांच्या सहकार्यासाठी किंवा त्यांना सुलभीकरण व्हावे यासाठी ज्या गोष्टी किंवा अति उच्च बौद्धिक पातळीवर ज्याचा विचार केला जातो त्या गोष्टींचा समावेश चतुर्थ क्षेत्रामध्ये होतो. कोणकोणते आपण पाहिले की संशोधन, आयडियांची निर्मिती असेल, संशोधन विकास असेल, एखाद्या गोष्टीवर संशोधन करून समजा शेतीमध्ये एखादा पीक आपण घेतलेला आहे, गहूचा पीक घेतलेला आहे, गहूला किडे वगैरे लागले, तर अशा वेळेस त्या गहूवर संशोधन करण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते तो कोणत्या क्षेत्रामध्ये येतो? तर तो चतुर्थ क्षेत्रामध्ये. संशोधन केल्यानंतर त्याच्यावर उपाय ह्या गोष्टींचा समावेश चतुर्थ क्षेत्रामध्ये. म्हणजे हाय लेवल त्यांची बौद्धिक पातळी वाढलेली असते. विशेषीकृत ज्ञान आहे, माहिती तंत्रज्ञान ज्याला IT कौशल्य म्हटलं जातो, व्यवस्थापकीय कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता इत्यादींचा समावेश कुठं केला जातो? तर चतुर्थ क्षेत्रामध्ये. सॉफ्टवेअरचा विकास असेल, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ या उन्नत सेवांचा समावेश यामध्ये केला जातो. ठीक आहे. आता पंचक्षेत्र म्हणजे काय? तर काही तज्ज्ञ पंचक्षेत्रास चतुर्थ क्षेत्राचा हिस्सा असल्याचे मानतात. म्हणजे काही जे अर्थतज्ज्ञ आहेत ते फक्त 4च क्षेत्र आहेत असे मानतात. मात्र पंचक्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो. आता सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रिया म्हणजे कोणती? तर सरकारपासून जे मोठमोठे संस्था आहेत ते त्या संस्थेनुसार खालच्या लेवलपर्यंत म्हणजे प्राथमिक क्षेत्रापर्यंत जे इंटरलिंक असतात किंवा गुंतलेले असतात. किंवा समजा शासनाने एखादा निर्णय घेतला किंवा समजा सरकारने ठरवला की ग्रामीण भागातील लोकांसाठी किंवा ग्रामीण भागातील किंवा शेतकऱ्यांसाठी एखादी योजना लागू करायची आहे. समजा प्रधानमंत्री पीक फसल विमा योजना लागू करायची आहे, तर तो कोणत्या पातळीवर केला जाईल? शासनाच्या पातळीवर केला जाईल. आणि त्याचा फायदा कोणाला मिळेल? तर प्राथमिक क्षेत्रवाल्यांना, अर्थातच शेतकऱ्यांना होईल त्याचा फायदा. तर ह्या जे उच्च इलाइट हाय लेवलचे जे डिसिजन मेकिंग बॉडीज असतात
म्हणजे निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च स्तरावर असतात, त्यांचा समावेश इथे पंचक क्षेत्रामध्ये केल्याचे आपल्याला दिसून येतो. यामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश असतो? तर एक सरकार, विज्ञान, विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्यसेवा, संस्कृती, प्रसारमाध्यमे इत्यादींचा समावेश कुठे होतो? तर पंचक क्षेत्रामध्ये. तसेच उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश या पंचक क्षेत्रामध्ये केला जातो. अशा प्रकारे आपण 5 क्षेत्र बघितले. कशानुसार? तर त्यांच्या व्यवसायानुसार. प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी व त्याच्या कृषीशी संबंधित घटक म्हणजे उत्पादनाची पहिली प्रक्रिया म्हणजे उत्पादनाची सुरुवात आपण त्याला म्हणू शकतो. द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राचा समावेश म्हणजे प्राथमिक क्षेत्रातून द्वितीय क्षेत्रामध्ये ज्या वस्तू येतात त्यावर प्रक्रिया होणे म्हणजे द्वितीय क्षेत्र म्हणजेच उद्योग क्षेत्र. त्यानंतर या द्वितीय व प्राथमिक क्षेत्राला सहकार्य करण्यासाठी किंवा पूरक म्हणून सेवा क्षेत्र म्हणजे त्यातून वस्तूंच्या निर्माण झाल्याच्या नंतर त्या वस्तूला बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे, त्याचा व्यापार करणे, तसेच प्रशासकीय व्यवहार करणे, या वैयक्तिक सेवा असतील, शिक्षकांचे शिकवणे असेल, त्याच्यानंतर डॉक्टरांचे आरोग्यविषयक सल्ला देणे असेल, हे कोणत्या क्षेत्रात? सेवा क्षेत्रात समावेश झाला. चतुर्थ क्षेत्रामध्ये त्याच्यापेक्षा हाय लेवलला जाऊन म्हणजे या तिन्ही क्षेत्रामध्ये अजून कशा प्रकारे आपण सुलभता आणू शकतो किंवा या तिन्ही क्षेत्राला कशा प्रकारे हेल्पफुल ठरेल अशा गोष्टींचं निर्माण किंवा अशा गोष्टींचे आयडिया, त्यावर संशोधन, त्याच्यावर विकास किंवा ह्या गोष्टींचा समावेश चतुर्थ क्षेत्रामध्ये. पंचक क्षेत्रामध्ये सर्वात वरच्या स्तरावरची जी निर्णय घेण्याची जी बॉडी असते किंवा संस्था असते, सरकार झाले, विज्ञान झाला, विद्यापीठे झाले, त्यांचा समावेश होतो पंचक क्षेत्रामध्ये होतो. आता मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार कोणकोणते? तर 4 प्रकार पडतात. मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे 4 प्रकार पडतात. तर कोणकोणते आहेत? तर सार्वजनिक क्षेत्र. आपण ज्याप्रमाणे अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले, भांडवली क्षेत्र, त्याचप्रमाणे आता अर्थव्यवस्थेचे जे क्षेत्र आहे त्यामध्ये सुद्धा हे प्रकार दिसून येतात. आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? तर सरकारी मालकी, व्यवस्थापन, नियंत्रणाखाली असलेल्या सर्व उद्योग उपक्रमांचा समावेश या सार्वजनिक क्षेत्रामध्ये होतो. सार्वजनिक क्षेत्रात सरकारमार्फत चालवले जाणारे सर्व उद्योग उपक्रम येतात. सार्वजनिक क्षेत्रामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर जे सरकारी मालकीचे असतात किंवा सरकारी मालकीच्या नियंत्रणाखाली असतात त्यांचे व्यवस्थापन सरकारद्वारे होत असतो. या सर्व उद्योग उपक्रमांचा समावेश सार्वजनिक क्षेत्रात येत असतात. अर्थात म्हणजे उदाहरण कोणकोणते आहेत? तर रेल्वे आहेत, शस्त्रास्त्रे आहेत, दूरदर्शन आहे, पेट्रोलियम, या गोष्टींचा समावेश कोणत्या क्षेत्रात येतो? तर सार्वजनिक क्षेत्रात. म्हणजे रेल्वे आपल्याला माहितीच आहे की भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतमध्ये येतो. राज्य सरकारचा काही हस्तक्षेप नसतो किंवा इतर कोणत्या खाजगी व्यक्तींच्या त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही. अर्थातच आता त्या रेल्वेमध्ये खाजगीकरण होत आहे हा भाग वेगळा, पण सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या मोठमोठ्या जे अतिशय आवश्यक आहेत, जे देशाच्या विकासासाठी अतिशय आवश्यक आहेत अशा घटकांचा समावेश सार्वजनिक क्षेत्रामध्ये होतो. तर खाजगी क्षेत्र किंवा प्रायव्हेट सेक्टर ज्याला म्हणतो, तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणत्या प्रायव्हेट जे सेक्टर आहेत किंवा खाजगी क्षेत्र आहेत त्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर ज्यातील उद्योग व्यवसायांवर खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाची मालकी किंवा नियंत्रण असते. खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्यातील उद्योग व व्यवसायांवर खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाची किंवा त्यांची मालकी किंवा नियंत्रण असते. अशा गोष्टींचा किंवा अशा क्षेत्राचा समावेश खाजगी क्षेत्रामध्ये होत असतो. वैयक्तिक लाभ किंवा वैयक्तिक नफा मिळवणे हा त्यांचा मूलभूत उद्दिष्ट असतो. उदाहरणार्थ कृषी व पूरक उद्योग, लघुउद्योग, घाऊ व किरकोळ व्यापार हे खाजगी क्षेत्रात झाले. त्याच्यानंतर आहे संयुक्त सेक्टर. म्हणजे या क्षेत्रात उद्योग व व्यवसायांवर सरकार तसेच खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाची संयुक्त मालकी असते. म्हणजे दोन्हींचा समावेश. अर्थातच सरकार समजा एखाद्या गोष्टीचं उत्पादन करायचं आहे, एखादा घटक निर्माण करायचा आहे, तर अशा वेळेस सरकार काही अनुदान देते. एखाद्या खाजगी कंपनीला काही अनुदान देते किंवा खाजगी कंपनीकडून सरकारला काही अनुदान प्राप्त होतात. तर अशा वेळेस अशा क्षेत्रात काय म्हणतात? तर संयुक्त क्षेत्र, जॉईंट सेक्टर असं म्हटलं जातं. सहकारी क्षेत्र. आता चौथा जो प्रकार आहे सहकार्याचे क्षेत्र. सहकारी क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो?
तर ह्यामध्ये सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या किंवा स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा किंवा उद्योगांचा समावेश होतो. सहकारी क्षेत्र हे खाजगी क्षेत्राचाच एक उपप्रकार आहे मानता येईल. म्हणजे जो सहकारी क्षेत्र आहे तो कशाचा उपप्रकार आहे? खाजगी क्षेत्राचा. सहकारात मालकी खाजगी पण व्यक्तीऐवजी समूहाची असते. सहकारात मालकी खाजगीच पण व्यक्तीऐवजी समूहाची असते. म्हणजे सहकारी क्षेत्र याचा अर्थ काय? तर याच्यामध्ये शासनाचा हस्तक्षेप तर नसतो आणि क्वचितच असतो, म्हणजे कमीत कमी असतो. पण हे सहकारी क्षेत्रामध्ये कशाचं? खाजगी व्यक्ती तर आहे. समजा एखादी व्यक्ती आहे, तो एखाद्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे. समजा एक घड्याळ निर्माण करणारा उद्योजक आहे किंवा त्याला म्हणजे आयडिया आली की आपल्याला घड्याळ निर्माण करायचं आहे आणि घड्याळ निर्माण करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा म्हणजे पैसा नाही आहे किंवा कारखाने उभारण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा नाही. तर तो अशा वेळेस काय करेल? तर इतर अजून त्याच्यासारखे जे मोठमोठे लोक आहेत किंवा त्याच्यासारखे मोठे उद्योजक आहेत त्यांचा समावेश अशा प्रकारे करेल. तर अशा वेळेस या क्षेत्राला कोणते क्षेत्र? सहकारी क्षेत्र असे आपण म्हणू शकतो. भांडवलशाही व समाजवादी दोन्ही अर्थप्रणालीचा सुवर्ण मध्य म्हणजे सहकार होय. तर भांडवलशाही व समाजवादी या दोन अर्थप्रणाली म्हणजेच काय? तर भांडवलशाहीची जी भांडवलशाहीमध्ये ज्या गोष्टींचा समावेश होतो त्या गोष्टी आणि समाजवादी म्हणजे सरकार नियंत्रणातील ज्या गोष्टींचा समावेश असतो त्याचा समावेश याचा सुवर्ण मध्य म्हणजे दोन्हींचा समावेश ज्या गोष्टींमध्ये होतो तर ते क्षेत्र म्हणजे सहकारी क्षेत्र. सहकार्याचे वैशिष्ट्य काय? तर सभासदांनी आणलेले भांडवल कितीही असले तरी एक सभासद एक मत असतो, म्हणजे सर्वांना समान मते दिलेला असतो. अशा प्रकारे आपण काय बघितलं? तर या अर्थव्यवस्थेची क्षेत्र बघितले. किती? 2 प्रकार. एक व्यवसायानुसार आणि दुसरा आहे त्यांचा मालकीनुसार. व्यवसायानुसार प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थक आणि पंचक क्षेत्र बघितलं. तर मालकीनुसार सार्वजनिक, त्यानंतर खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि सहकारी क्षेत्र आपण हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हा अनावश्यक डाटा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे क्वेश्चन वाचू शकता. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत रिकामी जागा असे म्हणता येईल. तुम्ही हे क्वेश्चन नंतर पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण आजच्या या प्रकरणाला इथेच विराम देणार आहोत. पाहूया नेक्स्ट प्रकरणामध्ये आपण जे अत्यावश्यक जे टॉपिक आहेत त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवून टाकणार आहोत. तर थँक्यू. याच्यानंतरचा आपण जो चॅप्टर घेणार आहोत तो आहे सार्वजनिक वित्त. म्हणजे एकंदरीत त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो? तर बजेट आहे, सरकारचा अर्थसंकल्प आहेत, सरकार कर कशा प्रकारे आकारतो, तुटीच्या संकल्पना काय आहेत, ह्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. माझा जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू अगेन.